दिल्लीला आलो होतो. दिल्लीवरून 250 किलोमीटर वरती आग्रा आहे. आग्रामध्ये आहे ताजमहल. ही ताजमहल वक्फ प्रॉपर्टी आहे आणि दिल्लीतल्या काही वक्फ प्रॉपर्ट्यांचं व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आलो होतो. इथे भरपूर टुरिस्ट लोकांना बघितलं, अनेक फॉरेनर्स आहेत आणि भारताच्या कानाकोपऱ्यामधून इथे लोक आलेली आहेत. चांगलं वाटलं मला बघून की भारतातल्या अशा ज्या प्रॉपर्टीज याला जर प्रमोशन मिळालं तर टुरिझमच्या माध्यमातून आपलं भारताचं कल्चर प्रमोट होतं. पुरातत्व विभागाच्या अंतर्गत ही प्रॉपर्टी आहे आणि हे जो ताजमहल आहे चांगली प्रॉपर्टी. आर्किटेक्चरच्या बाबतीत काही वाद नाही, गार्डन पण सुंदर आहे, पण शेवटी इतर आहे मुघलांची प्रॉपर्टी. तर अशाच प्रॉपर्ट्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. महाराजांचे गड किल्ले आहेत, रायगड आहे, राजगड आहे आणि कित्येक किल्ले आहेत. जर अशा आपल्या किल्ल्यांचं पण संवर्धन पुरातत्व विभागाने अशाच पद्धतीने जर केलं तर महाराष्ट्रामध्ये याच्या 1000पट टुरिझम वाढेल. तर माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, जसं पुरातत्व विभाग इथं काम करत आहे तर तुम्ही त्याच्यावरती प्रेशर देऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच माध्यमातून आपण टुरिझमला प्रमोट करावं आणि आपल्या गड किल्ल्यांना फक्त महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही तर अख्ख्या जगातले फॉरेनर्स तिथे येऊ दे आणि आपल्या महाराजांची कीर्ती सर्व फॉरेन कंट्रीज पर्यंत पोहोचू दे, अशी महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो.